दिशांचा माझे बघा गेटअप रेडी होते वारकरीचा, तर त्याला मी ते रेडी करते. त्याला परत दिवशी स्कूलला पाठवलं होतं, त्याला थोडंसं ताप येत होता म्हणून. नमस्कार मंडळी, मी दिशा, तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे आषाढी एकादशी. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. माझी सुद्धा छान देवपूजा करून झालेली आहे, सगळं आवरून झालेलं आहे. तर आज मी बनवणार आहे मुगाचे डोसे बनवणार आहे, शिवाय आपण शेंगदाण्याची चटणी सुद्धा करणार आहे. आणि आपल्याला देवळात सुद्धा जायचं आहे, पण पाऊस नसेल तर जाता येईल, कारण आज खूप जास्त पाऊस आहे. तर पाऊस कमी झाला तर मग आम्ही जाऊ आणि विठ्ठलाचं दर्शन सुद्धा घ्यायचं आहे. तर मग बघू आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काय काय आहे. आणि तुम्ही असं म्हणाल की आज मुगाचे डोसे बनवते, हिचा उपवास नाही का? तर ॲक्च्युली बरेच वर्षापूर्वी तो माझा उपवास सुटला, मग त्याच्यानंतर तो मला करताच आला नाही, किंवा ऑफिस वगैरे पण असतं तर त्यावेळेस जमत नाही, म्हणून मी एकादशीचा किंवा जास्त असे उपवास करत नाही. जे मोजकेच आपले उपवास असतात ते करते. तर मग चला आता आपण सुरुवात करूया. मी डोसे बनवते. हे मूग आहेत ना, मी रात्री भिजत घातले होते, तर त्यात आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. त्यासाठी मी आता हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा ॲड करणार, जेणेकरून ते व्यवस्थित असे आपल्याला करता येतील. तर ह्याच्यात थोडंसं जिरं टाकून घेते मी, थोडंसं फ्लेवर येण्यासाठी. आणि हे अद्रक, लसूण आणि मिरची आहे, हे सुद्धा आपण टाकून घ्यायचं आहे. आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकू आणि थोडंसं पाणी घालून ह्याला छान असं वाटून घेऊ. डोस्यांसोबत खाण्यासाठी मी आज बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी. तर अशी शेंगदाणे, लसूण, मिरची, जिरे आणि हे छान तेलात थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. आणि मग आता ही कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता साधी मी हे न पाणी वाटता मी हे वाटून घेणार, आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी ना जे आपलं मूग होते ते वाटून घेते, त्यात थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे. आणि हे अशा प्रकारे मी केलं आहे. आता आपण छानपैकी डोसे तयार करायला घेऊ. शिवाय माझ्या इकडे चटणी देखील बघा रेडी झालेली आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार, म्हणजे ही आपल्याला खायला. आणि वरून आपल्याला तेल टाकायचं, कच्चं तेल. गॅसची फ्लेम इथे वाढवते मी, कारण तवा माझा तापला आहे. आता एक एक करून आपण त्याच्यावर हे डोसे टाकून घेणार आहे. तेल लावून घेऊया आपल्या तव्याला, कारण पहिलाच तवा आपण टाकतोय ना. थोडीशी फ्लेम बारीक करते. आपल्याला जेवढे मोठे छोटे पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला हे करायचे आहे. हे बघा, आता आपण एक पलटी मारली. आता दोन्ही बाजूने छान याला शेकून घेऊ. थोडंसं तेल टाकून घेऊ. तर आपले बघा मुगाचे डोसे छान रेडी झालेले आहेत. आता ह्या दोघांना ते कसे झालेत हे विचारते, आवडतात की नाही ते. तर इकडे दिशांचा माझे बघा गेटअप रेडी होते वारकरीचा, तर त्याला मी ते रेडी करते. त्याला परत दिवशी स्कूलला पाठवलं होतं, त्याला थोडंसं ताप येत होता म्हणून. तर म्हटलं आज मी घरी आहे तर तुला थोडंसं बनवते. तो म्हणतो बघू बघू, मला कशी करते बघू. पण माझी पण हाऊस आहे आणि त्याला सुद्धा आवडतं. तर बघूया कसं होतं, दिसतंय माझा दिशा. तर इकडे तुम्ही म्हणाले की असं ग्रे कलरचा कुर्ता का घातला, त्याचा व्हाईट कुर्ता मी आता घालत होती ना, तर हाताने इकडे फाटला. तर म्हटलं जाऊ दे, हा ग्रेवालाच घालू. तर बघू दिशा तुम्हाला. तर इकडे दिशा माझा रेडी झालेला आहे. आता टोपी वगैरे घालायची. थांबा जरा, टोपी वगैरे घालून. तर इकडे आमचे वारकरी रेडी झालेले आहेत.
इकडे बघ, स्माइल करा. निशा पुढे नीट नाही आला तुझा, पुढे नीट नाही आला तुझा. कारण आज जेवणामध्ये मी बनवत आहे मटर पनीर मसाला, चपाती आणि जिरा राईस आणि पापड वगैरे. तर ते पनीर आहेत ना, हे मी तव्यावरती फ्राय करून घेते, कारण कसे फ्राय केले की त्याला खूप छान खायला खूप छान लागतात आणि आपल्या भाजीमध्ये सुद्धा ते विरघळत नाही, म्हणून हे फ्राय करून घेते. आणि नुसतेच असे बटरमध्ये खायला सुद्धा खूप छान लागतात हे पनीर. तर दुपारी आल्यानंतर मंदिरामधून आल्यानंतर थोडंसं जेवलं वगैरे, थोडासा आराम केला आणि संध्याकाळचं जेवण रात्रीचा स्वयंपाक करते. तर म्हटलं की काय बनवू काय बनवू, तर यांनी सांगितलं की मटर पनीर बनवण्यासाठी ते पनीर मी फ्राय करायला ठेवले. आणि हे जे मटर आहेत ना, हे छान मसाल्यामध्ये ह्याला मसाला आधी छान व्यवस्थित परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे जे मटार आहे ते टाकून घेतले थोडेसे शिजण्यासाठी. आता हे मी थिक ग्रेव्ही करणार आहे, शिवाय मी जिरा राईस सुद्धा करणार आहे. तर म्हटलं की हा असा छोटासा बेत आहे आजचा आपला. तर इकडे मटार सुद्धा आपले शिजलेले आहेत आणि पनीर सुद्धा आपलं फ्राय होते. मग तुम्हाला दाखवते मी कशी पनीरची भाजी झाली ती. तर इकडे बघा आपले मटार छान शिजलेले आहेत आणि आपले पनीर सुद्धा तळून झालेले आहे. तर त्याच्यामध्ये आता हे जे पनीर तळलेलं आहे ते मी टाकून घेते. आणि छानपैकी आपलं मस्तपैकी मटार पनीर रेडी झालेलं आहे. आता त्याच्यावरून थोडीशी मी कसुरी मेथी सुद्धा टाकून घेणार आहे. त्याच्याने कलर सुद्धा छान येतो आणि टेस्ट सुद्धा वेगळी लागते. आता थोडंसं पाणी अजून जरा ॲड करेन, थोडीशी जरा ग्रेव्ही वाढवण्यासाठी. मग आपली भाजी रेडी झाली. शिवाय इकडे बघा एक साईडला मी इकडे जिरा राईस सुद्धा बनवून घेतलेला आहे आणि चपाती सुद्धा बनवले. तर असं छानपैकी असं बेत आहे आपला आजचा. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडेल नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.